नमस्कार मित्रांनो, मतदार यादी कशा पद्धतीने डाउनलोड करायची याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ही मतदार यादी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये वोटर आय डी हे ॲप्लिकेशन सर्च करायचं. सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल voters.eci.gov.in या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे पोर्टल ओपन होऊन अशा प्रकारचा इंटरफेस यामध्ये दिसणार आहे. या ॲपमध्ये थोडं खालच्या बाजूला स्क्रोल करून यायचं आहे. खालच्या बाजूला आल्यानंतर डाउनलोड इलेक्ट्रिक रोल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होणार आहे. यामध्ये स्टेट निवडायचं आहे, आपलं राज्य यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे. यानंतर असेंब्ली म्हणजे आपला विधानसभा मतदारसंघ निवडायचा आहे. आपला मतदारसंघ निवडल्यानंतर थोडं खालच्या बाजूला यायचं आहे. इथे सिलेक्ट लँग्वेज यामध्ये आपल्याला मतदार यादी ज्या भाषेमध्ये डाउनलोड करायची आहे ती भाषा इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढील रोल टाईपमध्ये आपल्याला फायनल रोल टाईप सिलेक्ट करून यावरती क्लिक करायचं आहे. फायनल रोल सिलेक्ट केल्यानंतर थोडं खालच्या बाजूला आल्यानंतर येथे सर्च ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक करून इथे ज्या गावाची किंवा ज्या भागाची मतदार यादी डाउनलोड करायची त्या गावाचे किंवा त्या विभागाचं नाव इथे एंटर करून घ्यायचं आहे. एंटर केल्यानंतर इथे पार्ट नंबर आणि त्या गावाचे नाव आलेले आहे. यानंतर आपल्याला वरच्या बाजूला दिलेला आहे कॅपचा तसंच बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे. कॅपचा भरून झाल्याच्या नंतर डाउनलोड PDF या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला डाउनलोडमध्ये डाउनलोड प्रोसेस दाखवत आहे. आपल्याला 2 ते 4 मिनटं थांबायचं आहे जेणेकरून मतदार यादी डाउनलोड होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या भागातील मतदार यादी आपण सहजरित्या मोबाईलद्वारे 2 मिनटामध्ये डाउनलोड करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मतदार यादी डाउनलोड झालेली आहे. तुर्तास धन्यवाद.